नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेशन नंबर 15 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहूया लॅब आवर मध्ये सेल्फ पाथ लर्निंग स्टार्ट करूया। त्यामध्ये एकूण 4 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया। यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, हाऊ कॅन यू ऍड फुटनोट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड। तर याच्यामध्ये आन्सर आहे 4 नंबरचं, ऍसेस रेफरन्स टॅब, क्लिक फुटनोट अँड चूज इन्सर्ट फुटनोट। क्लिक करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे। देन सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ कॅन यू यूज स्मार्ट लुकअप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड to obtain additional information about selected word or phrase। यामध्ये करेक्ट आन्सर आहे 1 नंबर, सिलेक्ट टेक्स्ट, रेफरन्स टॅब, रिसर्च स्मार्ट लुकअप। क्लिक करायचं आहे, आन्सर सबमिट करायचा आहे। देन थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ द सिटेशन ग्रुप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड। याचं करेक्ट आन्सर आहे 3rd number, it allows to manage and insert citation and bibliographies in your document। सिलेक्ट करायचं आहे, आन्सर सबमिट करायचा आहे। देन लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द कॅप्शन ग्रुप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड। तर 4th क्वेश्चनचा आन्सर आहे 3rd number, it facilitates the insertion and formatting of caption for tables, figures and equation। तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे नॉलेज चेक। स्टार्ट करूया। नॉलेज चेक मध्ये पहिला प्रश्न आहे, you want to add some icons to your greeting card, for what? For that you have to go to the blanks आहे आणि टॅब फर्स्ट। यामध्ये आन्सर आहे 4 नंबरचं, इन्सर्ट। देन सेकंड क्वेश्चन आहे, फ्रॉम वेअर कॅन यू चेंज द कलर ऑफ एन आयकॉन इन MS वर्ड। तर याचा आन्सर आहे ग्राफिक फील्ड्स। देन थर्ड क्वेश्चन आहे, द कीबोर्ड शॉर्टकट यूज फॉर कॉपिंग एन एलिमेंट इज। याचं करेक्ट आन्सर आहे 2nd, Ctrl+C। देन 4th क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू फाइंड अंडर MS वर्ड होम टॅब। तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की फॉन्ट मध्ये होम टॅब मध्ये तुम्हाला काय काय शो केल्या जाते। तर फॉन्ट साईज असते, फॉन्ट कलर पण असतो आणि बोल्ड इफेक्ट पण असते। तर हे तिन्ही ऑप्शन होम टॅब मध्ये शो केले जातात आणि याला सेव्ह करायचं आहे। देन 5th क्वेश्चन आहे, आउट ऑफ द फॉलोइंग इमेजेस विच वन इज ग्रीटिंग कार्ड। तर याचा आन्सर आहे 4 नंबरचं, ग्रीटिंग कार्डचं पिक्चर दिसत आहे त्यामध्ये। देन 6th क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ द इन्सर्ट इंडेक्स फीचर इन मायक्रोसॉफ्ट वर्ड। तर याचा आन्सर आहे 4th नंबरचं, इट जनरेट्स an alphabetical list of key terms and their page numbers for quick reference। Then 7 नंबरचा क्वेश्चन आहे, what is the primary function of the table of authorities group in Microsoft Word। याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे, it allows you to manage and generate table of authorities for legal citation। Then 8 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TOC इन द कॉन्टेक्स्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड।
तर याचा आन्सर आहे 4 नंबरचं टेबल ऑफ कंटेंट्स. What is the primary purpose of smart lookup in Microsoft Word? तर याचं करेक्ट आन्सर आहे 3rd नंबरचा क्विक ॲक्सेस टू एक्सप्लोरिंग वर्ड. देन 10 नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट डज द ड्युओलिंगो ॲप प्रायमरी फोकस ऑन. ड्युओलिंगो ॲप ही कशावर फोकस करते प्रायमरीली? तर याचा आन्सर आहे लँग्वेज लर्निंग. ही ॲप इंग्लिश लर्निंग साठी युजफुल असते. तर अशा प्रकारे आपले नॉलेज चेकचे 10 क्वेश्चन कंप्लीट झाले. एंड एक्झाम करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला डू इट युअरसेल्फ स्टार्ट करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन आहे सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप with the name greeting card using the file tab save as. स्टार्ट करूया क्वेश्चन. यामध्ये फाईल सेव्ह ॲज करायची आहे डेस्कटॉपवर. ग्रीटिंग कार्ड असं लिहायचं आहे. आणि सेव्ह करायचं आहे. सबमिट करायचं आहे आन्सर. सेकंड क्वेश्चन आहे यानंतर इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट Happy birthday and change its font to Arial font size to 36 using home tab font group. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे Arial जे आहे फॉन्ट घ्यायचा आहे आपल्याला. सुरुवातीला आपल्याला टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करून Arial फॉन्ट घ्यायचा आहे. Arial फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फॉन्ट साइज 36 घ्यायची आहे. हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फॉन्ट हा एरियल घ्यायचा आहे. एरियल घेतल्यानंतर फॉन्ट साइज 36 घ्यायची आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. थर्ड क्वेश्चन आहे यानंतर इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट हॅपी बर्थडे अँड अलाइन इट सेंटर युजिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप सेंटर. हॅपी बर्थडे टेक्स्टला सिलेक्ट करून त्याला आपल्याला सेंटर अलाइन करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. फोर नंबरचा क्वेश्चन घेऊया यानंतर इन द गिवन डॉक्युमेंट ड्रॉ द टेक्स्ट बॉक्स अँड एंटर द हॅपी बर्थडे टेक्स्ट युजिंग इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप आणि टेक्स्ट बॉक्स. क्वेश्चन स्टार्ट करूया. आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट अ पिक्चर ऑफ युअर चॉईस फ्रॉम युअर मशीन युझिंग इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप अँड पिक्चर्स.
इमेजेस ग्रुपमधून आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर घ्यायचा आहे. इन्सर्ट करायचं आहे पिक्चर आणि आन्सर आपल्याला आता सबमिट करायचा आहे. ट्राय इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर घ्यायचा आहे आपल्याला आणि असं सबमिट करायचं आहे. यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे. ओपन न्यू डॉक्युमेंट टू ऍड टेबल ऑफ कंटेंट. गो टू द रेफरन्स टॅब, देन क्लिक टेबल ऑफ कंटेंट अँड सिलेक्ट द मॅन्युअल टेबल. यामध्ये वर्ड ओपन करूया. वर्ड ओपन करायचं आहे. वर्ड ओपन केल्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घेतलाय आपण. म्हणजे आपल्याला रेफरन्स टॅब ओपन करायचे आहे. टेबल ऑफ कंटेंट मध्ये मॅन्युअल टेबल घ्यायचा आहे आणि सिलेक्ट करायचा आहे. सबमिट करायचा आहे आन्सर. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. इन द गिवन डॉक्युमेंट टू ऍड फुटनोट सिलेक्ट द फर्स्ट इमेज. नेक्स्ट choose reference tab, click on insert footnote and type marketing as the footnote. वर्ड मध्ये आपल्याला फुटनोट घ्यायचे. रेफरन्स मध्ये आपल्याला ओपन करायचा आहे इन्सर्ट फुटनोट. यामध्ये आपल्याला मार्केटिंग असं टाइप करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. Then 8 नंबरचा क्वेश्चन आहे. इन द गिवन डॉक्युमेंट टू मार्क द occurrence of invoice text wherever it appears, select the invoice text, go to reference tab, then select mark entry and click on mark. क्वेश्चन स्टार्ट करते आहे. त्यानंतर आपल्याला रेफरन्स टॅब मध्ये जायचं आहे. प्रत्येला इनवॉइस सिलेक्ट करून घेऊया. रेफरन्स टॅब मध्ये जाऊन मार्क करायचा आहे. मार्क एंट्री. मार्क एंट्री मध्ये इनवॉइस मार्क करायचा आहे आणि आन्सर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर 9th नंबरचा क्वेश्चन आहे. इन द गिवन डॉक्युमेंट टू ऍड कॅप्शन टेक्स्ट टू इमेज, सिलेक्ट द मिडल इमेज अँड ऍड द कॅप्शन आयटम युजिंग द रेफरन्स टॅब अँड इन्सर्ट कॅप्शन. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की रेफरन्स टॅब ओपन करायचे आहे आणि यामध्ये मिडल इमेज जे आहे ला ऍड कॅप्शन करायचं आहे. ऍड कॅप्शन मध्ये इन्सर्ट कॅप्शन मध्ये जाऊन आयटम लिहायचा. ओके करायचं आहे. ओके करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे. नंतर 10th नंबरचा क्वेश्चन आहे. इन द गिवन डॉक्युमेंट टू एक्सपोज द वर्ड अँड इट्स मीनिंग, सिलेक्ट द वर्ड केमिस्ट्री अँड to go to the reference tab, research group and smart lookup. तर यामध्ये वर्ड ओपन केलेलंच आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की केमिस्ट्री जे टेक्स्ट आहे हे आधी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रेफरन्स टॅब ओपन करायची आहे. यानंतर काय करायचं आहे स्मार्ट लुकअप आणि आन्सर सबमिट करायचं आहे. ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले 10 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. डिटेल्सची एक्झाम आपल्याला आता एंड करायची आहे.
आणि कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस फोलिओ आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाहूया सिम्युलेशन्स क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, अ वर्ड डॉक्युमेंट अलाउज फॉर इझी क्रिएशन, फॉर्मॅटिंग अँड शेअरिंग ऑफ डॉक्युमेंट्स. नाव सिलेक्ट कार्ड ऑप्शन अँड सर्च फॉर द बिग केक बर्थडे कार्ड इन सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. स्टार्ट करूया क्वेश्चन. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कार्ड सर्च करायचं आहे. यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे बिग केक बर्थडे कार्ड आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, सिम्पली क्लिक सेव्ह ॲज टू सेव्ह द मोस्ट recent version of the document. Now save the given document on your desktop using save as with the name greeting card. फाइल मध्ये जाऊन सेव्ह ॲज करायचं आहे. डेस्कटॉप वर क्लिक करायचं आहे. फाइल मध्ये क्लिक करून सेव्ह ॲज करायचं आहे. आन्सर सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे सिम्युलेशनचे क्वेश्चन कंप्लीट झाले आहेत. एक्झाम एंड करायची आहे. तर यानंतर आपण स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो सेशन कंप्लीशन टेस्ट. सेशन कंप्लीशन टेस्ट मध्ये 4 प्रश्न आहे. पहिला क्वेश्चन आहे, द जॉब ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम इज टू प्रोव्हाइड युजर इंटरफेस. तर आन्सर करेक्ट आहे, ट्रू. देन सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. तर याचा आन्सर आहे सेकंड, इनेबलिंग युजर टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क सच ॲज एडिटिंग अ स्प्रेडशीट फाईल. सिलेक्ट करायचं आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, धिस सिस्टीम सॉफ्टवेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग युअर कम्प्युटर रिसोर्सेस इन्क्लुडिंग मेमरी, प्रोसेसिंग अँड स्टोरेज. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबर, ऑपरेटिंग सिस्टीम. देन फोर्थ क्वेश्चन आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग टाइप्स ऑफ प्रोग्राम एक्सेप्ट. याचा आन्सर आहे 4 नंबर, सेक्टर. तर अशा प्रकारे आपले 4 क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे आणि एक्झाम इथे आपल्याला एंड करायची आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ किंवा आणखी सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.